नमस्कार मित्रांनो, आले महिंद्राची पॅक 1 XUV9E. आता बघा, टॉप मॉडेल सारखी दिसणारी, काही चेंजेस नाही. 19 इंची टायर आहे इथे आणि पॅक 1 ची बॅजिंग आहे. त्या साईडला मिरर मध्ये इंडिकेटर दिलेले आहेत. पॅक 1 मध्ये तुम्हाला फक्त सनरूफ नाही दिसणार आणि हे ऑटोमॅटिक डोर, वेलकम डोर नाहीये, पण सॉफ्ट टच मटेरियल एक नंबर. म्हणजे तुम्ही अक्षरशः 30-32 लाख रुपये घालवण्यापेक्षा पॅक 1 खरंच ट्राय करा. खूप छान गाडी, ज्याला मूनरूफची गरज नाहीये. 3 स्क्रीन मिळणार पूर्ण मोठी. आणि हे बघा, एकदम सॉफ्ट मध्ये ओपन होते, काहीच चेंजेस नाहीये. ज्याला खरंच फॅमिलीसाठी गाडी घ्यायची आणि ईव्ही मध्ये घ्यायची, 59 किलोवॅट मध्ये त्यांनी 500ची रेंज आहे. 400 जरी दिलं तरी खूप आहे. आणि 400च्या रेंज मध्ये एवढे चार्जर तुम्हाला ऑप्शन मिळतील. आता मी तुम्हाला दाखवलं बॅक साईडनी, पण आता इथं जागा नाहीये. पण ठीक आहे, पण डोरची क्वालिटी काही चेंजेस नाही. तुम्ही कोणच सांगू शकत नाही की पॅक 1 आहे म्हणून. बॅक साईडनी पण नाही सांगू शकत, फ्रंट साईडनी पण नाही सांगू. टेल लाईट चेक करा, पूर्ण कनेक्टिव्हिटी, पूर्ण म्हणजे लुकच वेगळा आहे या गाडीचा. तुम्हाला वाटणार पण नाही की मी पॅक 3 नाही, पॅक 1च घेतले. मग हे स्पॉइलर वगैरे नाही येतात थोडेसे. बॅक साईडनी पण त्याची बॅजिंग, महिंद्राचा लोगो वेगळा. खरंच ग्लॉसी साईडनी पूर्ण फिनिशिंग आहे ब्लॅक मध्ये. डोर ओपनिंग पण आहे तशीच आहे. सॉफ्ट टच सगळीकडे, पॉवर विंडो सगळं. म्हणजे तुम्हाला अक्षरशः बेस आणि टॉप, फक्त ॲडेस आणि काही फीचर्सच विषय. आणि 79 किलोवॅटचा वरती पाहू शकता. सनरूफ येत नाहीये त्याच्यात, मूनरूफ येत नाही, सॉरी. म्हणजे त्याची गरज पण नाहीये आपल्या इंडियन लोकांना, महाराष्ट्र लोकांना. तरी पण तुम्ही ही खरंच गाडी ट्राय करा. तुमच्यासाठी खरंच छान गाडी, एकदम लक्झरी फील देते. 50-50 लाखाची BMW घेण्यापेक्षा तुम्ही ही गाडीचा फील घेतला आणि एवढा पिकअप आणि एवढी मस्त गाडी आहे, काय सांगायचं तुम्हाला, काय बोलूच शकत नाही मी. पूर्ण रॅप करून आलेली गाडी, मला ओपन करता येणार नाहीये. पण स्टेअरिंग वगैरे काही चेंजेस नाहीये. पूर्ण 3 स्क्रीन. मला वाटलं 2 स्क्रीन येते आणि पुढं बाहेर एक्सेसरीज वगैरे काय करायला लागेल, पण काहीच गरज नाहीये. बघा, 3 स्क्रीन एकदम. आता ब्राईटनेस वाढवतो मी थोडा. हा, हे बघा, म्हणजे लाईट ऑन होती पुढली, त्याच्यात पण चेंजेस नाहीये. पुढून पण पाहू शकता तुम्ही. AC वेंट, ही स्क्रीन चालू आणि गिअर नॉब. काय बोलू तुम्हाला आता. हे बघा ओपनिंग, फक्त वायरलेस चार्जर नाही. वायरलेस चार्जरची कोणाला गरज आहे यार. C टाईप 65 वॅटचा चार्जर भेटला बाद झालं, खूप भेटतंय. अजून तुम्हाला काय सांगू या गाडीमध्ये, बास ऊपर वरती काही नाहीये एवढे. पण जसं तुम्हाला गरजूच्या वस्तू आहेत, हे एलिमेंट लोगो एवढे सगळे आहेत. स्टेअरिंग लेदर रॅप वगैरे नाहीये, प्लास्टिक मध्ये. ठीक आहे, क्वालिटी प्रीमियम नाही देऊ शकत, कारण की तुम्ही 20-22 लाख रुपयामध्ये तुम्हाला ही गाडी मिळणं म्हणजे खूप मुश्किल आहे. डोरचा थर्ड बीर यार, काय क्वालिटी. 4ही पॉवर विंडो, लॉक, डोर अनलॉक, मिरर कट. फक्त मिरर फोल्डिंग नाहीये, बाकी सगळ्या 2 ट्विटर आणि 4 स्पीकर मिळतात आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये हिलो असिस्ट कंट्रोल वगैरे थोडं लाईट ऑपरेटिंग आहे. इथं क्रूज कंट्रोल, त्याची थोडी स्पीडचे डायमेन्शन. इथं ऑडिओ कंट्रोल ह्या साईडला. पण बटन फिजिकली टचवाले नाही आहेत. गिअर नॉब तर वाव, काय सांगू, एकदम सॉफ्ट चालते यार गाडी. खरंच ज्याला फॅमिली घ्यायची त्यांनी ही